y is equal to alpha into log x plus beta into x cube minus x has extreme values at x is equal to -1 and x is equal to 1, then alpha and beta are respectively विचारलेलं आहे. ओके. आता एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे फंक्शन जे आहे ते मॅक्सिमम किंवा मिनिमम. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमम. आता ह्या दिलेल्या फंक्शनसाठी y इज इक्वल टू साठी एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑलरेडी आपल्याला दिलेल्या आहेत. x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू 1. हे समजा मी रफली स्केच केला ग्राफ. x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू 1. तर -1 साठी एक्स्ट्रीम व्हॅल्यू मिळाली आहे, 1 साठी सुद्धा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळालेले आहे. समजा मी -1 ला मॅक्सिमम मिळाले असे कन्सिडर केले, 1 साठी मिनिमम व्हॅल्यू मिळाले असे कन्सिडर केले. मग -1 साठी एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळाले याचा अर्थ काय बघा, की त्या ठिकाणी जो स्लोप आहे तुमचा तो 0 असणार. बरोबर ना? y इज इक्वल टू जे अल्फा आणि बीटा इन टर्म्स ऑफ दिलेलं फंक्शन आहे ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. रेग्युलर कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपल्याला जिथं असतील त्या ठिकाणी स्लोप जो आहे तो 0 असणार आहे. म्हणजे -1 या पॉइंटला आणि 1 या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 असणार. काम करूया, पहिल्यांदा दिलेला y जो आहे तो y आपण फाइंड करूया. dy/dx इज इक्वल टू अल्फा बाय एक्स बीटा इंटू 3x² मायनस 1 हा dy/dx करणार. ओके. ॲट x इज इक्वल टू -1 ॲट x इज इक्वल टू 1 साठी डेरिव्हेटिव्ह 0 आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा याच्यामध्ये ॲट x इज इक्वल टू -1 पुट करूया. तो जर पुट केला इथं तर अल्फा बाय -1 प्लस 3 बीटा इंटू -1² मायनस 1 स्लोप 0 आहे. ओके. मायनस अल्फा -1² प्लस 3 बीटा -1 इज इक्वल टू 0. That is minus alpha plus 3 beta is equal to 1. This is the equation number 1. Similar way at x is equal to 1 सुद्धा, आणि 1 ही एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे, 1 सुद्धा, तर त्या ठिकाणी पण तुमचा स्लोप 0 असणार. तर या ठिकाणी dy/dx या इक्वेशन मध्ये x व्हॅल्यू 1 पुट करूया. अल्फा बाय 1 3 बीटा 1² मायनस 1 स्लोप 0 असणार, dy/dx 0 असणार. तर अल्फा प्लस 3 बीटा -1 इज इक्वल टू 0. अल्फा प्लस 3 बीटा इज इक्वल टू 1. एक सेकंड इक्वेशन मिळालं. हे दोन इक्वेशन आपण सायमल्टेनियस सॉल्व्ह करूया. दोघांचं जर ॲडिशन केलं तर 6 बीटा इज इक्वल टू 2, बीटा इज इक्वल टू 1/3. बीटाची व्हॅल्यू मिळाली, अल्फा पण व्हॅल्यू मिळून जाईल. अल्फा प्लस 3 इंटू 1/3 इज इक्वल टू 1. देअरफॉर अल्फा 3 कट झाला, अल्फा इज इक्वल टू 0. काय मिळालं बघा आपल्याला, अल्फा 0 मिळाला आणि बीटा 1/3. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.